नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळे दोषी ठरलाय। त्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे। अवघ्या पावणे 2 महिन्यामध्ये हा खटला निकाली काढण्यात आलाय। आज भीमराव कांबळेला दोषी विशेष न्यायालयाने ठरवलेला आहे। त्यावेळी कोर्टामध्ये काय घडलं आपण पाहूयात। नसरापूर अत्याचारात भीमराव कांबळे दोषी। 29 जून पर्यंत राखून ठेवला निकाल। अवघ्या पावणे 2 महिन्यात खटला निकाली। भीमराव कांबळे पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणारा नराधम भीमराव कांबळे दोषी ठरलाय। भीमराव कांबळे सारख्या नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि पुन्हा कोणाची असलं कृत्य करण्याची हिंमत होऊ नये म्हणून अवघ्या पावणे 2 महिन्यात हा खटला निकाली काढण्यात आला। ज्या मुलीनं भीमराववर विश्वास ठेवला तिच्यावर त्यानं 39 मिनिटं घृणास्पद प्रकार केला। भीमराव कांबळेनं मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केले। मुलीच्या अंगावर 18 जखमा होत्या। आरोपीनं फक्त वासनेसाठी हे कृत्य केलं। आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी। गुन्हा करताना गुन्हेगार 4 वेळा विचार करेल। आरोपीला वाचवायला कुटुंब देखील पुढे आलेलं नाही असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला। तर त्या दिवशी मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो। त्यावेळी मी पाय घसरून पडलो। त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्याला मार लागला। मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला। ती मुलगी सारखी ओरडत होती असं भीमराव कांबळेनं कोर्टात म्हटलं। तू जे सांगतोयस तो इतिहास आहे। तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय असं न्यायाधीशांनी म्हटल्यावर भीमराव कांबळेनं कोणतंही उत्तर दिलं नाही। आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा द्या। भीमराव कांबळेला पश्चात्ताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। त्यानंतर कोर्टाने 29 जून पर्यंत निकाल राखीव ठेवलाय। एक असं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा अतिशय संवेदनशील खटला आहे। याच्यात कोर्टाने सगळ्या पॉसिबिलिटी तपासून बघितलेल्या आहे। जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असते तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे न्यायालयाला देखील काही गोष्टी बघणे बंधनकारक आहे। त्यात मिटिगेटिंग ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस एक असं म्हटलं जातं की जर ॲक्विटल झालं तर त्याच दिवशी आरोपीला मुक्त केलं जातं, पुढचा विषय संपतो। शिक्षा द्यायची ठरली तर शिक्षा देताना काय शिक्षा द्यावी आणि त्यात मृत्यूदंड द्यायचा असेल तर आरोपीला मृत्यूदंड का देऊ नये, काय असे सर्कमस्टान्सेस होते हे मांडण्याची संधी द्यावी। सुप्रीम कोर्टाच्या काही जजमेंट्समध्ये असं आहे जे एक लार्जर बेंचकडे पण रेफर झालेलं आहे की जेव्हा आरोपीला सांगण्यात येतं की तुला आज दोषी धरलेला आहे, तू सांग काय तुला सांगायचं आहे, तर त्याची तयारी नसते की त्याचे युक्तिवाद काय करावा त्यांनी। त्यासाठी त्याला त्याचा युक्तिवाद करण्यासाठी किंवा त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा, हा सुप्रीम कोर्टाच्या ह्या गाईडलाईन्स आहे। या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या पथकानं अत्यंत वेगानं तपास केला। या पथकात 6 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता। तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला। तपासाची गती वाढलं नाही म्हणता येणार, पण ते बाळ लहान होतं, 3 वर्षाचं बाळ होतं, ती मुलगी होती जिला काहीच कळत नव्हतं, ज्याचा एक विश्वास ठेवला, तिला खायचं आमिष दाखवलं आणि तो घेऊन ज्या पद्धतीने गेला तिला आणि त्याच्यावर जे अत्याचार केले आतोनात ते पाहूनच कुठेतरी युनिफॉर्मच्या आतमध्ये पण मी एक आई आहे त्याचा खूप त्रास झाला त्या गोष्टीचाही। अगदी बरोबर आहे, याला मी सर्व डिपार्टमेंटला थँक्स म्हणते, कारण ह्या केसमुळे, ह्या दुर्दैवी घटनेमुळं जे लवकरात लवकर त्याला शिक्षा देण्यापर्यंत ही प्रोसेस आलेली आहे आणि यातून एकच समाजामध्ये मेसेज जाईल की तुम्ही जर अशा पद्धतीने कुणी वागत असाल तर त्याला शिक्षा 100% आहे। नराधम भीमराव कांबळेला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी जोर धरतीये। या नसरापूरच्या केसमधला जो आरोपी आहे, या आरोपीवरने 2दा त्याला न्यायालयाने सोडलेलं आहे। आता कुठल्या ग्राउंडवरती सोडलं, काय सोडलं हे तर माहिती घेण्याचा विषय आहे, परंतु अशा केसेसमध्ये तो बाहेर आलेला आहे। 2दा अशा पद्धतीचे अटेम्प्ट केले, 3ऱ्यांदाही त्याने ते केलेलं आहे आणि त्यामुळे हा विकृत मानसिकतेचा हा विकृत आरोपी आहे आणि म्हणून या विकृत आरोपीला मरेपर्यंत फाशी न्यायालयाने ठोठावली पाहिजे असं माझ्यासारखीला वाटतंय। की अशा लहान चिमुकलीवरती अत्याचार करून तिचा खून केला गेला। खरं पाहिलं तर ही शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे आणि मरेपर्यंत शिक्षा दिली पाहिजे। अशा नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे की दुसरी जण कोणीही पुन्हा असं कृत्य करायला पुढे येणार नाही। आमच्या हातात नाही कायदा,
नाहीतर आम्ही महिलांनी त्यांना रस्त्यावरती ठेचून मारलं असतं. सगळे साक्षी पुरावे अगदी थोड्या दिवसांमध्ये म्हणजे 20 ते 25 दिवसामध्ये कोर्टाच्या समोर चालले आणि 29 तारखेला त्याचा अंतिम निकाल लागणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनीच घडलेल्या नसरापूर अत्याचारानं अवघा महाराष्ट्र हादरला होता. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसात 1100 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. आरोपपत्रासोबत 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे जोडण्यात आले. विशेष न्यायाधीश SR साळुंके यांच्या न्यायालयात 21 मे पासून खटल्याची सुनावणी सुरू झाली. आता भीमराव कांबळेला काय शिक्षा होते त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. यशपाल सोनकांबळेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, पुणे.